आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पण तुम्हाला बघणार नाही आहे ना? म्हणून काय झालं? पण हार मी घालणार आहे म्हटल्यावर मला पण आवडायला हवा ना. ओके, म्हणजे माझी चॉईस आवडत नाही आहे का तुम्हाला? नाही नाही असं नाहीये, पण मला हाच हार जास्त आवडलाय आणि सुंदर दिसतोय. से ट्रस्ट मी, तो हार जास्त सूट करतोय तुमच्यावर. आता मला काय सूट करेल काय सूट नाही करणार हे कळतं ना, की माझ्या चॉईसला काही व्हॅल्यूच नाहीये. असं कुठे म्हणालो मी? नाही तुम्ही असं नाही म्हणालात, पण अर्थ तर तोच होतो. सई, आपण घरी नाही आहोत, आपल्या बाहेर शॉप मध्ये आहोत. इथे का भांडताय तुम्ही माझ्याशी? म्हणजे मी तुमच्याशी भांडते? मी भांडकुदळे असं म्हणायचं हो 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 हो, मी असं कुठे म्हणालो? फक्त एवढंच म्हणून लोक बघतात आपल्याकडे, मागे लोक आहेत आपल्या. अच्छा, म्हणजे आता मला बाहेर कसं वागायचं कसं बोलायचं हे कळतच नाही ना. तर मी काय साध्या चाळीतून आलेली मुलगी, मला कुठे अक्कल आहे सर? हो हॅलो, काय संबंध याचा? संबंध आहे म्हणून तर ना, माझ्यामुळे तुमची इज्जत जाते ना चार चौघांमध्ये. सई, मी असं कुठे म्हणालो तुम्हाला? तुम्ही असं नाही म्हणालात, पण अर्थ तर तोच निघतोय ना. मला ना माझ्या बोलण्याचा अर्थ कळतच नाहीये सई. मला सगळं कळतंय, एवढी पण बुद्धू नाहीये मी. बुद्धू आता हे बघा, तुम्ही आता ना काही बडबड करता. अच्छा, म्हणजे आता माझी बडबड तुम्हाला काही वाटते? माझ्या बोलण्याला काही अर्थच नाहीये. असं कसं काय बोलताय तुम्ही? असं काहीच नाहीये. तुम्ही तुम्हाला फक्त एवढंच म्हणाल की भांडू नका. इथे लोक बघताय, तुम्ही उगाच वाद घालताय माझ्याशी. मी ना सर एक काम करते, मी इथून निघून जाते. म्हणजे तुम्हाला कोणी काही बोलणार नाही, तुमच्याकडे बघणार नाही, आणि माझ्यामुळे तुमची इज्जत पण नाही जाणार. काही काय बोलताय? एक मिनिट, कुठे 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 जाताय तुम्ही? आपण इथे शॉपिंग करायला आलोय, लोक बघतात. सई, माझ्या ओळखीचे लोक आहेत, प्लीज डोंट डू दिस प्लीज. सई, असं काहीच होत नाहीये. जस्ट की थोडं बिहेव करूया. सई, असं काहीच नाही. जस्ट हा मला नको. सई वेट, सई. लग्न झालंय तुमचं? नाही सर. गुड, करू पण नाही. आणि बायका कधी कुठल्या गोष्टीवर चिडतील ना, काहीच सांगता येत नाही. सर, कुठला नेकलेस पॅक करू? ऑफकोर्स मला आवडलेला. कुठला? हा, दिस वन. त्यांना घालायचं असेल तर घालतील, नाही तर नाही घालतो. तुम्ही काय? सरांना साधं कळत नाही का पैसे कुठे खर्च करायचे कुठे नाही करायचे? मला एवढा महागडा हार नकोय, एवढी साधी गोष्ट कळत नाही यांना. प्रत्येक वेळेस यांना समजून सांगावं लागतं. ओ ताई, आईस्क्रीम घेणार का? नकोय मला आईस्क्रीम. अहो घ्या हो, आईस्क्रीम खूप छान आहे. बरं, तुमचं गरम डोकं आहे ना, थंड होईल. एक मिनिट, तुम्हाला कसं कळलं मला राग आलाय ते? अहो, एखादी बाई दागिन्याच्या दुकानातून बाहेर आली ना तोंड पाडून, तर समजून जावं की तिचं आणि तिच्या नवऱ्याचं भांडणं झालंय म्हणून. या परक्या माणसाला माझ्या मनातलं कळतं, पण सरांना कळत नाहीये. अहो ताई, असं डोकं गरम असणाऱ्या बायकांसाठीच तर मी हा धंदा सुरू केलाय. आणि ही आयडिया ना माझ्या बायकोने मला दिली. बायकोची म्हणजे? अहो हो, माझं आणि माझ्या बायकोचं असंच दागिन्यावरून भांडणं झालं होतं आणि ती खूप चिडली होती. मग मी ठरवलं की ह्या आईस्क्रीमचा आपण धंदा सुरू करूया. त्याने काय होईल, प्रॉफिटही होईल आणि माझं समाजकार्यही होईल. ही आयडिया मला त्यांनीच दिली आणि हे सर्व क्रेडिट माझ्या बायकोला जात आहे. वा, काय लकी ह्या माणसाची बायको. तिच्यासाठी म्हणून याने आईस्क्रीमची गाडी काढली. आणि देवाण सरांना माझी इच्छा काय हे देखील ओळखता येत नाही. अहो ताई, नका एवढा जीवाला त्रास करून घेऊ. मला सांगा बरं, तुम्ही कुठला आईस्क्रीम खाणार? बरं, माझ्याकडे 4 प्रकारची आईस्क्रीम आहे. व्हॅनिला आहे, चॉकलेट आहे, मँगो आहे आणि बटरस्कॉच आहे. सांगा कुठल्या देऊ तुम्हाला? मला चॉकलेट फ्लेवरचं द्या आईस्क्रीम. अरे वा, माझ्या बायकोला सुद्धा चॉकलेटचं आईस्क्रीम आवडतं. देतो. हा, हे घ्या. किती झाले? 100 रुपये. 100? हो दादा सॉरी, पण माझ्याकडे कॅश नाहीये आणि मिस्टरांनी घाई केल्यामुळे नेमकी ना माझी पर्स पण घरी विसरली आहे. तुम्ही असं करा, या आईस्क्रीमच्या बदल्यात ना ही कार तुमच्याकडे ठेवा. तुम्ही घेऊन टाका ही कार. काय ताई, काय मस्करी करता का? हो, आईस्क्रीमच्या बदल्यात असं कोणी कार देतं का? पण आता मी देतीये ना, मग ठेवायला काय प्रॉब्लेम आहे? हो, मला कसला प्रॉब्लेम. मला ह्या गाडीची सवय आहे, ह्या गाडीची सवय नाही. पण होईन हळूहळू सवय. पण थँक्यू. वेलकम. आता इथून पुढे ही कार तुमची.
वा काय गाडी आहे यार, मस्त आहे. अरे बाबा माझी गाडी आहे ही. अहो साहेब चुकताय तुम्ही. अहो ही गाडी ना तुमची होती, आता ही गाडी माझी झाली. कोणाच्या म्हणण्यावरून? कोणाच्या म्हणजे काय, हो तुमच्या बायकोच्याच. त्यांनी मला सांगितलंय की आईस्क्रीमच्या बदल्यात ही गाडी ठेवून घ्या म्हणून. सई काय किती मोठा बिझनेसमॅन आहे माहितीये का तुम्हाला? आणि तुम्ही माझ्या वाईफ आहात, जरा बरी डील तरी करायची ना. किती लावतो तुमचं आईस्क्रीम ते? 100 रुपये. सई सिरियसली 100 रुपयासाठी इतकी मोठी गाडी तुम्ही मोकळा झाला तुम्ही? आयुष्यात पहिल्यांदा अशी डील बघतोय मी. डिसअपॉइंटिंग. अच्छा दादा ऐका ना, 100 ला होतो ना तुमचा आईस्क्रीम? हो. मी 500 देतो तुम्हाला, पण प्लीज माझ्या गाडीवर क्लेम करू नका. साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका. हो ही गाडी तुमचीच आहे. अहो मी गंमत करत होतो ताईंची, आणि माझी आईस्क्रीमचे फक्त 100 रुपये झाले. 500 रुपये काही देऊ नका. आणि साहेब एक रिक्वेस्ट होती. काय रिक्वेस्ट? तुम्ही ना तुमच्या बायकोचं मन जपा, कारण की तुम्हाला 7 जन्म तिच्या सोबत काढायची आहेत. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. काय मॅडम, आईस्क्रीम खाऊन झालं असेल तर निघायचं का? काय झालं, आणखी हवंय का? पोट भरलं नाही वाटतं? नको. आज कमालच केली ना तुम्ही. आईस्क्रीमच्या बदल्यात डिरेक्टली गाडी. वा मस्त. काय प्रॉब्लेम आहे? कोणाची बायको आहे मी? ती देवांश जहागीरदारांची बायको आहे ना, मग त्यांच्या स्टेटसला